गावच्या क्रांतीस्तंभाला मानवंदना देण्यासाठी नागपुरातील 10 युवक पायी धावत जातात। ते भीमा कोरेगावचा विशेष असा आहे की 1 जानेवारी 1918ला म्हणजे 206 वर्षापूर्वी ज्या पेशवाईंचा खात्मा इथल्या महार बटालियनच्या शूरवीर सैनिकांनी केला, त्या इंग्रजांनी बांधलेला शौर्यस्तंभ, त्या शौर्यस्तंभाला, विजयी स्तंभाला सलामी देण्यासाठी इथली मंडळी पूर्ण भारतातून येत असते। मान्यवर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर जेव्हा जिवंत होते तेव्हा त्यांनी त्याला पहिल्यांदा सलामी दिली। ते असेपर्यंत ते दरवर्षी जायचे, त्यानंतर तो काळाच्या पडद्याआड तो स्तंभ थांबला होता, म्हणजे दिसत नव्हता लोकांना। परंतु मध्यंतरीच्या काळात बामसेफचे जे संस्थापक मान्यवर कांशीराम साहेब यांनी 82ला पहिल्यांदा त्याला व्हिजिट दिली आणि मग जी सुरुवात झाली बामसेफच्या माध्यमातून। गेल्या वर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी पण भीमा कोरेगाव ते दीक्षाभूमी ते भीमा कोरेगाव मचालपण करणार आहोत। तर आम्हाला सपोर्ट करा और आमच्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा। बंटी अरे आणि इकडं अभिषेक आहे ना। बजे म्हणजे 1 तारीख की शुरुआत को हम लोग पहुंच जाएंगे और वहाँ पे जो भव्य रैली होती है उस रैली के साथ में भीमा कोरेगांव शौर्य स्तंभ के सामने मशाल को अर्पण करेंगे और उस महान शूरवीरों को जो डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने 1818 की लड़ाई को हमें जो मार्गदर्शन किया, जो बताया कि हमें भीमा कोरेगांव शौर्य स्तंभ पे जाना चाहिए, उसकी ये 207वीं 8वीं वर्षगांठ पे हम लोग जाके मानवंदना देने जा रहे हैं। अब इतने होंगे, मैं नहीं मानता कि कोई भी मशाल यात्रा हिट हो पाएगी या उसका कार्यक्रम सफल हो पाएगा। मशाल यात्रा तभी सफल है, मशाल यात्रा के लोग तभी सफल है जब हम लोग शिक्षित होंगे और समाज को इतना मजबूत करेंगे कि समाज के अंदर का हर एक व्यक्ति बाबा साहब के विचारों के लिए काम करे। निश्चित रूप से समाज का हर